आपण इयत्ता 11वी भूगोल विषयाचा 7वा धडा आहे. हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व याचा भाग 2. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तरे लिहा आणि 5 नकाशा वाचन आहे ते आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रश्न पहिला आहे, व्यापार व सागरी मार्गाच्या दृष्टीने हिंदी महासागराचे महत्त्व अधोरेखित करा. उत्तर आहे, हिंदी महासागराच्या सीमा व विस्तार निश्चित करणाऱ्या आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया अनेक देशांत किंवा प्रदेशांत युरोपियनने आपल्याला वसाहती वसवल्या. या वसाहतींशी नित्यनियमाने चालू असणाऱ्या व्यापारासाठी हिंदी महासागराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या महासागरात अनेक किनारी व महासागरी बेटे असून आंतरराष्ट्रीय व्यापार व वाहतूक मार्गांसाठी हे महत्त्वाचे थांबेही ठरले. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर व प्रामुख्याने शीतयुद्धकालीन कालखंडात हिंदी महासागराचे महत्त्व आणखीच वाढले. अनेक महासत्तांनी आपले स्थान बळकट करण्यासाठी व व्यापार वाहतूक मार्गांवर सर्वस्व राखण्यासाठी कुरघोडी करण्याचे एक व्यासपीठ म्हणून हिंदी महासागराचा वापर केला. सध्या या 3 खंडातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पूर्णतः हिंदी महासागराशीच निगडीत आहे. याच महासागरात आंतरराष्ट्रीय व्यापाराने गजबजलेल्या होर्मुझ, बाब अल मांदेब आणि मलाक्का या 3 सामुद्रधुनी आहेत. जगातील एकूण खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या सागरी क्षेत्रातील उत्पादनापैकी 40% उत्पादन हिंदी महासागरातून होते, तर 30% वाहतूक ही एकट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. आशियाई देशांचा परस्पर व्यापार, आशिया पॅसिफिक देशांच्या सहकार्यात्मक व्यापार, आफ्रिकेचा पॅसिफिक महासागरीय देशांशी व्यापार आणि युरोप व आग्नेय आशिया यांचा व्यापार हा पूर्णतः हिंदी महासागरावरच अवलंबून आहे. खनिज तेलाव्यतिरिक्त या हिंदी महासागरातच मॅंगनीज, कोबाल्ट, निकेल, तांबे, कथील, टिटॅनियम, थोरियमयुक्त वायू यांचे साठे आहेत. हिंदी महासागरातच कोरोमो, मादागास्कर, मालदीव, मॉरिशस, सेशेल्स व श्रीलंका ही 6 द्वीपराष्ट्रे असून त्यांचे संपूर्ण अस्तित्व व आर्थिक हित हिंदी महासागरावरच अवलंबून आहे. याशिवाय अनेक देशांचे हवामान, पर्यावरण, परिसंस्था, अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन व्यवस्था, प्रमुख व्यापारी मार्ग व व्यापाराच्या संधी या हिंदी महासागराशी निगडीत आहे. दक्षिण व आग्नेय आशियाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच मान्सून हवामानाशी निगडीत असून मान्सून हवामानावरही हिंदी महासागराचाच प्रभाव पडतो. थोडक्यात जगातील 3 प्रमुख खंडे, सर्वाधिक लोकसंख्येची राष्ट्रे, सर्वाधिक खनिज तेल व नैसर्गिक वायूचा व्यापार, प्रमुख सागरी मार्ग, सामरिक महत्त्व असणारी अनेक बेटे व द्वीपराष्ट्रे या सर्वांमुळे हिंदी महासागर अत्यंत महत्त्वाचा महासागर ठरतो. प्रश्न दुसरा आहे, हिंदी महासागरातील भारताचे स्थान लक्षात घेता त्याच्या सामरिक महत्त्वाचे विवेचन करा. उत्तर आहे, युरोपीय देशांचा भारतासह अनेक आशियाई व आफ्रिकी देशांशी जसजसा संपर्क वाढला तसतसे हिंदी महासागराचे महत्त्व वाढू लागले. 19व्या शतकात अनेक आफ्रिकी व आशियाई देशांत युरोपियनांच्या वसाहती होत्या. त्यामुळे बहुतेक वसाहतींना प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळाले. भारतही 1947 साली स्वतंत्र झाला आणि आपली स्वतंत्र राजकीय व आर्थिक वाटचाल करू लागला. हिंदी महासागरी क्षेत्रातही तेव्हाच बरेच बदल घडून येत होते. दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः शीतयुद्ध काळात महासत्तांसाठी हिंदी महासागर हे एक प्रकारे कुरघोडी करण्याचे व आपली राजकीय, आर्थिक, लष्करी अशा परिस्थितीत आजमावण्याचे व्यासपीठ ठरू लागले. मध्यवर्ती स्थान
प्राप्त झालेल्या भारताने काही निश्चित ठोस भूमिका घेऊन आपले राजकीय व आर्थिक हित जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. हिंदी महासागरातील भारताचे सामरिक महत्त्व पुढील मुद्द्यांद्वारे अधिक स्पष्ट होईल. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे भारताचे भौगोलिक स्थान व हिंदी महासागर. हिंदी महासागरात भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे. हिंदी महासागराचा भारतीय उपखंडाचे हवामान यांवर खूप प्रभाव पडतो. मोसमी हवामान, मोसमी वाऱ्यांची निर्मिती व त्याद्वारे विकसित झालेली भारताची कृषीप्रधान अर्थव्यवस्था हिंदी महासागरावरच अवलंबून आहे. 2. भारताचे सामरिक महत्त्व, राष्ट्रीय हित व हिंदी महासागर. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध व नंतरच्या काळात महाशक्तींच्या हिंदी महासागरात हालचाली वाढल्या व एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सतत चालू झाले. मात्र अशा परिस्थितीत मध्यवर्ती स्थान असलेल्या भारताने आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी आक्रमक भूमिका घेणे क्रमप्राप्तच आहे. भारतासह अनेक देशांचा व्यापार, आर्थिक व व्यापारी संबंध, खनिज तेल वाहतूक आणि महासत्तांची कुरघोडी ओढू नये म्हणून हिंदी महासागरात शांतता राखणे ही भारताची जबाबदारी आहे. भारताचे आर्थिक हित व हिंदी महासागर. भारताची खनिज तेलाची आयात हिंदी महासागरातील शांती व स्थैर्यावर अवलंबून आहे. शिवाय भारताला विशाल सागरी किनारा तसेच विस्तृत आर्थिक क्षेत्रही महासागरात लाभले असून या आर्थिक क्षेत्रातून विविध खनिजे, खनिजपूरक वाळू व खडे मिळवण्याचे अधिकार भारताकडे आहेत. भारताचा पूर्वेकडील देशांशी व्यापारही वाढत आहे. चौथा आहे हिंदी महासागरातील आपले महत्त्व अबाधित राखण्यासाठी भारताचे प्रयत्न. भारताच्या राजकीय, राष्ट्रीय व आर्थिक हितांना बाधा पोचू नये यासाठी सर्व हिंदी महासागरीय देशांशी सलोखा राखणे व परस्पर सहकार्य, विश्वास व संरक्षणाची काळजी घेणे ही भारताची गरज व जबाबदारी आहे व भारताचे आपले परराष्ट्र धोरणही याचप्रमाणे राबवले आहे. या परराष्ट्रीय धोरणाचाच एक भाग म्हणून हिंदी महासागरातील देशांमध्ये उद्भवलेल्या काही राजकीय, आर्थिक समस्यांमध्ये भारताने मदतीचा हातही वेळोवेळी दिला आहे. इतकेच नव्हे तर काही प्रसंगी आग्रही व आक्रमक भूमिका घेत लष्करी सहकार्यही दिले आहे. भारताचा परराष्ट्र धोरणात आता हिंदी महासागरात हा अग्रक्रम असून पूर्वेकडे पहा या धोरणातून आग्नेय आशिया व पॅसिफिक देशांशी सहकार्य वाढवण्याचा अग्रक्रम दिला आहे. प्रश्न तिसरा आहे हिंदी महासागराचे पुढील मुद्द्यानुसार वर्णन करा. यामध्ये सागरी गर्ता, सागरी मैदान, सागरी रांगा आणि सागरी प्रवाह. उत्तर आहे दिलेल्या मुद्द्यानुसार हिंदी महासागराचे वर्णन पुढील प्रमाणे. 1. हिंदी महासागरातील सागरी गर्ता. सागरी गर्ता ही सागर तळातील अतिखोल तळ किंवा दरी असते. हिंदी महासागरात अशा गर्ता पूर्व भागात आढळतात. या गर्ता प्रामुख्याने भारत, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूपट्ट्यांच्या सीमेवर आढळतात. जावा सुमात्रा बेटांजवळ सुंदा ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता असून ती 7,450 मीटर खोल आहे. आग्नेय हिंदी महासागरात ओब ही दुसरी सागरी गर्ता असून तिची खोली 6,875 मीटर आहे. भूपट्टांच्या सीमेवर हा गर्त असून हा भूकंपप्रवण प्रदेश आहे. 2. सागरी मैदान किंवा महासागरीय खोरी. सागर तळावरील सपाट भागास महासागरीय खोरे म्हणतात. भूपृष्ठावरून विविध कारकांनी केलेल्या अपक्षरणामुळे निर्माण झालेल्या अवसादांचे संचयन अंतिमतः या खोऱ्यांमध्ये होते. हिंदी महासागरात अशी 9 खोरी आढळतात. या 9 खोऱ्यांच्या तळांवर मॅंगनीज, तांबे, कोबाल्ट अशा अनेक महत्त्वाच्या खनिजांचे वाळू
खडे या स्वरूपात संचयन झाले असून त्यामुळे हिंदी महासागरी मैदाने आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. 3. हिंदी महासागरातील जलमग्न पर्वतरांगा. हिंदी महासागरात अनेक जलमग्न पर्वतरांगा असून त्या रांगा विस्तीर्ण सागराच्या खोलगट भागांना विलग करतात. मध्य हिंदी महासागरीय पर्वतरांग ही सोमाली द्वीपकल्पाजवळील एडनच्या आखातापासून मादागास्कर बेटाच्या पूर्वेपर्यंत विस्तारली आहे. या ठिकाणी ही रांग 2 भागांत विभागली जाते. त्यांतील एक शाखा म्हणजे नैऋत्य हिंदी महासागरीय जलमग्न पर्वतरांग तर दुसरी शाखा म्हणजे आग्नेय पर्वतरांग होय. आग्नेय पर्वतरांग शाखा अनेक ठिकाणी विभागली असून त्याच्या अनेक समांतर रांगा दिसून येतात. हिंदी महासागरातील दुसरी महत्त्वाची जलमग्न पर्वतरांग म्हणजे 90 पूर्व रांग होय. ही रांग अंदमान निकोबार बेटांच्या पश्चिमेस असून ती दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे. 90 पूर्व पर्वतरांग ही दक्षिणेस आग्नेय पर्वतरांगेस मिळते. ही पर्वतरांग 90° पूर्व रेखावृत्तावर असल्याने या पर्वतरांगांचे नाव 90 पूर्व रांग असे पडले आहे. 4. हिंदी महासागरातील सागरी प्रवाह. महासागरातील प्रवाह हे तापमान, क्षारता, घनता यांतील फरकांमुळे तसेच व्यापारी प्रतिव्यापारी ध्रुवीय या ग्रहीय वाऱ्यांमुळे निर्माण होतात. तसेच या प्रवाहांवर पृथ्वीच्या परिवलनाचा प्रभाव पडतो. सागरी प्रवाहामुळे तापमान व क्षारतेचे वहन होते. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात इतर महासागरांप्रमाणेच सागरी प्रवाह वाहतात. मात्र उत्तरेकडील सागरी प्रवाहांवर मान्सून वाऱ्यांचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. उत्तरेकडील हिंदी महासागरातील प्रवाह हे तुलनेने क्षीण मान्सून वाऱ्यांच्या प्रभावाखाली किनाऱ्यांना अनुसरून वाहतात. इतकेच नव्हे तर ऋतूंप्रमाणे त्यांची दिशाही बदलते. उन्हाळ्यात हे प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर हिवाळ्यात हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. प्रश्न 5वा आहे. जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थाने भरा आणि नावे द्या व सूची तयार करा. यामध्ये पहा खाली आपल्याला सूची दिलेली आहे. सुंदागर्ता, दिएगो गार्सिया, नैऋत्य मोसमी वारे, अगुलसाह समुद्र प्रवाह, पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह, 90 पूर्व रांग, होर्मुझची सामुद्रधुनी व चाबहार बंदर. या ठिकाणी आपल्याला हे सर्व या नकाशामध्ये दाखवलेले आहे.